क्या बात आहे. म्हणजे यामधील देखील काही खेळाडू आहेत ज्यांना अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट खेळले. मात्र खरोखरच परब साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं की खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं समीर राऊत यांचा. गोलंदाज तयार, ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस हवेची साथ आहे आणि त्याच दिशेनं मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी चँगचा. चेंडू मात्र निर्धाव, सलग 2 चेंडू आतापर्यंत डॉट हाताळले आहेत राहुलनं. राहुल तरे वन ऑफ द ग्रेट बॉलर. चर्चा झाली की रविदादांच्या काही आमच्यासोबत आठवणी आहेत. रविदादांना मी फॉलो करतोय. रविदादांनाच आम्हाला मार्गदर्शन दिलं आहे. ह्या ज्या काही गोष्टी राहुलनं त्या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये सांगितल्या होत्या त्या नक्कीच अगदी डोळ्यासमोर. यावेळेस ऑफ साईडला पंच करायचं होतं, बॅटला स्पर्श करून चेंडू मागे निघून गेला होता. कदाचित ती संधी त्या ठिकाणी होती, कॅच कदाचित त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. स्वर्गीय रविदा श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहत आहेत. आजच्या दिवसातील चौथा मॅच आहे, चौथा सामना आहे. जाणता राजा कारभाव आणि दुसऱ्या बाजूला जसा प्रसादजीने उल्लेख केला होता यजमान संघ खेळतोय अजिंक्य स्पोर्ट्स शिवचंद्र जो बॅटिंग करतोय. पहिल्यांदाच या सामन्यामध्ये ऑफस्टॉपच्या बाहेर कट करायचा होता, चेंडू चाललाय उडी उडीवाला गाणं गात. चकमा दिलाय थोडासा आणि चकमा देत असताना चेंडू गेला थर्डमॅन रिझनमध्ये. काही वेळेला का असं माहिती आहे का, नशिबाची साथ लावणं तेही गरजेचं आहे. आपण मेहनत बोलतो, कष्ट बोलतो, परिश्रम, पण बाबा 99% परिश्रम करा, मेहनत करा आणि 1% अशी नशिबाची. हा चेंडू उडाला, हा बाउन्स झालाय, हा फक्त उडाला नाही आहे, या अपेक्षा देखील उडाल्यात अजिंक्य स्पोर्टच्या. का? कारण संजयजी मात्रे आमच्यापर्यंत माहिती देतात या हंगामामध्ये ही 12वी स्पर्धा खेळतोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचा संघ. 11 स्पर्धेमध्ये 2 रनरअप आहेत, 2 उपविजेते आहेत आणि 1 तृतीय आहेत. फायनलवाला बाकी आहे, ती ही स्पर्धा आहे. फायनलवाला बाकी आहे, ते ही स्पर्धा आहे. त्यामुळे अपेक्षा वाढल्यात. अपील झालं पंचांचं बोर्डवर, परतावा लागले फलंदाजाला अगदी विदिन द लाईन. हा चेंडू पायावरती आढळला आणि पंचांचं बोट वर झालंय, परतावा लागले. ते चेतन बाद होऊन गेला, परतल्यात. हा चेंडू बघा अगदी मिडल स्टंपवरती, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि पुढे जाऊन मिडल अँड लक्ष स्टंपवरती हा हिट होणारा चेंडू होता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मी तुमच्या दिशेने येतोय, पण जसं सकाळपासून खेळ चाललाय, पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला, दुसऱ्या धावा डिफेंड झाल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय. आता चौथा सामना काय होणार त्याचीही चर्चा आहेत. पण पहिल्या 5 चेंडूचा खेळ पाहिला तर धावा आहे धापलकावरती, 1 गडी बाद 4. म्हणजे सत्तात जवळपास 71 डिफेन्स झाल्या, 71 चेस देखील झाल्या. आता मगाशी जी चर्चा सुरू होती ना की आता इथे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत की धावा करायच्या ते किती करायला हव्या जेणेकरून ती धावसंख्या सेफ मानली जाईल. मात्र हे मैदान असं आहे ना, ह्या मैदानावर मी तर म्हणणार की कुठलीही धावसंख्या सेफ नाही. भले तुम्ही 70 बनवा, 80 बनवा, कारण या मैदानावर आपण बऱ्याच ठिकाणी षटकार चौकार जाताना पाहिलेत. असं नाही की तुम्ही हवेच्या विरुद्ध दिशेने खेळताय किंवा हवेच्या दिशेने खेळतायत, सगळ्या बाजूला या ठिकाणी फटके पोहोचत आहेत आणि जात आहेत. एक मुद्दा तुम्ही छेडला, किती धावा करायला हव्या, किती रन करायला हव्या. ॲक्च्युली तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी आहेत तर कितीही धावा तुम्ही डिफेंडही करू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण या मैदानावरती कदाचित फिल्डिंग कळीचा मुद्दा आहे. क्षेत्ररक्षण अगदी की फॅक्टर आहे या 6 दिवसामध्ये. हा अपील झालाय, चेंडू जोपर्यंत फील्ड करतील गोलंदाज. पहिल्या षटक आलाय, पहिल्या षटकामध्ये धावा आहेत त्या धापलकावरती 4. चांगली गोलंदाजी राहुल तरेची पाहिले आहेत. कल्पेश दुसऱ्या बाजूला कुणाल देखील आल्यात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला किती धावा बघला, आपल्या शरीरामध्ये पाहिलं ना तर रेड सेल आहेत, व्हाईट सेल आहेत, पांढऱ्या पेशी पण आहेत, लाल पेशी पण आहेत. दोघांचं काम वेगळं आहे. लाल पेशी समोरच्यावरती आक्रमण करतात आणि पांढऱ्या पेशी आपल्याला बचाव करतात. तसा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही बॅटनं कदाचित आक्रमण करू शकाल, पण विथ द बॉल, विथ द फील्ड तुम्हाला त्याचा बचाव करणं देखील यायला हवं. नाही तर 100 जरी केलं ना तरी कमी पडतील आणि 50 झाल्या तरी पुरेशा ठरतील. नक्कीच. मात्र पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मला तरी वाटते की सर्वात कमी धावेचंही षटक असेल. कारण आतापासून जे आपण मॅचेस, सकाळपासून जे आपण मॅचेस पाहिल्यात, पॉवर प्लेमध्ये 21 धावा, 19 धावा, इतकी जवळपास 24 हा आकडा देखील आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पाहिला. इथे कमी धावसंख्या, खूप चांगली गोलंदाजी राहुल तरेचं मी कौतुक करेल. 1 चौकार, 4 डॉट बॉल, त्यानंतर मिळालेली एक महत्त्वपूर्ण विकेट ती म्हणजे चँगची. जसं तुम्ही उल्लेख केला की राहुलनं पहिले षटक कदाचित या आत्तापर्यंतच्या दिवसामध्ये सर्वोत्तम षटक हाताळले आहेत. पॉवर प्लेमध्ये बऱ्याच वेळेला पॉवरफुल खेळ पाहिला आहे, पण राहुलनं काय केलं आहे, ती पॉवर स्वतः वापरलेत
जनरेट केलेत आणि योग्य वेळेला गोलंदाजी अशी केली ना की फलंदाजाला जास्त जसं कहते ना भाई हात खोलने का मौका दिया नाही आहे. आता प्रोजेक्टेड स्कोर इथे 20 दाखवतोय. उमेश तर येतोय गोलंदाजीसाठी. आता जुचंद्र स्टेशन एंड कडनं स्ट्रायकर एंडला कल्पेश, नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. स्ट्राईकला कल्पेश आहे, गोलंदाज तयार त्या ठिकाणी. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका इन टू द गॅप, चेंडू थांबणार नाहीये. स्वीपर पॉइंट रिझनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. फटका जर पाहिला तर कदाचित आपल्याला लक्षात येईल, कारण आता सध्या टेनिस बॉल क्रिकेट थोडंसं धावपळीचं झालेलं आहे. राईट आर्म अराउंड द विकेटचा हा चेंडू हाताळला गेला होता. ऑन द टोस आले आणि स्क्वेअर कट फार कमी अभावाने. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह फार कमी. हा बघा, हा थोडंसं बॅकफुटला गेला, कट केलं टकाटक पटापट जसं कट करतात ना तसा हा फटका खेळलाय. हे ट्रॅडिशनल स्ट्रोक आहेत, हे पारंपरिक फटके आहेत. या पारंपरिक फटक्यांना धावा येऊ शकतात हे चांगलं दाखवलंय कल्पेश न या सामन्यामध्ये. आणि या सावकारनं स्वतःचं खातं देखील उघडलंय. कदाचित पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत, त्याची देखील भरपाई त्याला करायची आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती कल्पेश मात्रेच्या बॅटमधून सावकार आलाय. थोडासा वेळ त्याने घेतलाय. क्रिकेटमध्ये खेळ नक्कीच नेहमी महत्त्वाचा असतो, टाईमही महत्त्वाचा असतो, वेळ देखील महत्त्वाचा असतो. कारण जसं फ्लॅग्स आपण बघतो हवेचा वेग ते दाखवतात, दिशा दाखवतात. पण क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा गोष्ट असतं ना, कुठल्या दिशेला आहे तेही तुम्हाला माहिती पाहिजे. समोर ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा चूक करतो. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसरी धाव. जसं मी उल्लेख केला ट्रॅडिशनल तसे काही संकेत आहेत. इन फ्रंट ऑफ द विकेट समोर चेंडू गेल्यानंतर कॉलिंग कोणी करायची? स्ट्रायकरची कॉलिंग होती. ती कॉलिंग महत्वाची होती. ती कॉलिंग कल्पेशने केले. धावा धापलकावरती 1 गडी बाद 9. इथे नक्कीच थोडंसं सावध पवित्रा घेतील यात काही शंका नाही आहे, कारण पहिली विकेट लवकर पडल्यानंतर स्कोरबोर्ड वाढणं गरजेचं आहे. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका आहे, मिसटायमिंग खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यानं टिपलाय जेल. आणखीन एक धक्का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. मिस्टर कुणाल आउट. ज्यावेळेला आपण पुन्हा एकदा रिप्ले बघा, नंतर आपण एका गोष्टीवरती येऊया. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मिस टाइम दिलं होतं आणि चेंडू हा ट्रॅव्हल झाला. ज्यावेळेला समीरला विचारलं होतं त्या एंडनं, प्रसादजीने उचललं तर त्यावेळेला त्या एंडनं बॅटिंग करता हवेची साथ लाभते. पण या एंडनं ज्यावेळेला त्या साईडला फटका खेळला ना, मग मिस टाइम स्ट्रोक पण फिल्डरपर्यंत पोहोचतो. हा मिस टाइम स्ट्रोक होता, पण हवेच्या साथीनं ट्रॅव्हल झाला. आणि ट्रॅव्हल होत असताना आता थोडासा ट्रबल करून गेलाय तो अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. जाणता राजा खारभाव पहिलं षटक सुंदर हाताळलं राहुल तरेनं. आणि आता उमेश जॉईंट होतोय विकेटमध्ये, त्याचंही नाव आलंय. आणि धावा आहेत धापलकावरती 2 गडी बाद 9. 9 धावा आहेत. आणि जर आपण 3 ते 4 दिवस मागे गेलो तर आत्ताच मला वाटते खारबाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आत्ताच संपन्न झाली आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्या स्पर्धेचा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. एक उल्लेख केला ज्याप्रमाणे आपण अजिंक्य स्पोर्ट्स संघ या सीझनचा जर उल्लेख केला तर क्रमांक 2 क्रमांक 3 ही पारितोषिक अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघानं पटकावले आहेत. मात्र टायटल या टीमला आतापर्यंत पटकावलं नाही. तर दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला खारबाव या टीमचा, तर जाणता राजा खारबाव या टीमने देखील एक उल्लेख केला होता की आत्तापर्यंत सलग 6 वर्ष आम्ही देखील चॅम्पियन इथे बनलो नाहीत. फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी चौकार. चौकार समोर खेळलाय, फुलरलँड डिलेवडी होती आणि आल्या आल्या ऋतिकनं हा फटका खेळलाय. पहिल्या चेंडू ते फेस करत होता आणि अटॅक, म्हणजे क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय तो निवडलेला आहे. खाली क्षेत्र होतं, मिड ऑफला बीट केलं, चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषा पार. म्हणजे असं म्हणावं लागेल की यावर्षीचं स्वप्न घेऊन अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावरती उतरलाय. तर या मैदानावरती जिंकण्याचं स्वप्न जाणता राजा खारभावनं देखील पाहिले. आणि स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती जी आपल्याला झोपू देत नाहीत. त्यामुळे स्वप्न जरूर पहा. समोर हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. स्वप्न जरूर पहा आणि जोपर्यंत ती पूर्ण होत नाही ना तोपर्यंत थांबू नका. 1.5 षटकांचा खेळ, 5 वरती बॅटिंग करतात कल्पेश, 5 वरती ऋतिक. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14 झाले आहेत. 2 विकेट पडल्यात. इथे नक्कीच या जोडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण 60-70 धावा हा जर प्रयत्न आपला असेल तर चांगली पार्टनरशिप, चांगला फटका ऑफ साईडला, चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीप प्लॅन निघून जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, नॉन स्ट्राईक एंडला काय थ्रो दिला गेला अप्रतिम. मात्र तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्समध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमनं लावली आहे 2 बाद 16 धावा. तर एका बाजूला ऋतिक या खेळाडूच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर
ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक संघांच्या माध्यमातून खेळलं जात होतं, त्यावेळेस खरोखरच एक स्फोटक खेळाडू म्हणून आपण याला पाहिलं होतं ऋतिकला. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस त्याचं मी पहिल्यांदा मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की मी मीरा रोड संघाचा अजगरबाय यांना फॉलो करतो आणि त्यांच्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरोखर जबरदस्त बॅटर, नो डाऊट अफलातून बॅटर आहे. आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ती ऋतिकची खेळी पाहिली, तो ऋतिकचा खेळ पाहिला, तो ऋतिकचा स्टॅमिना पाहिला, कशाप्रकारे ऋतिक खेळू शकतोय या अनेक मॅचेस, त्यानुसार मात्र याची निवड अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीममध्ये लागली गेली. चला त्याही गोष्टीवरती चर्चा होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा दाखल त्यावेळी हा व्यासपीठावरती आगमन होतोय आदरणीय सन्माननीय आणि एका बुजुर्ग व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय देवनाथजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत या स्वर्गीय रविदा श्रद्धांजली चषकामध्ये. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. फक्त जसा तुम्ही ऋतिकचा उल्लेख केला, आता असंही पाहिलं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऋतिक रोशन आहेत. सुरुवातीला आले होते त्यावेळेला तो कोहना प्यारवाला टिडिंग वाला, त्यानंतर एक चित्रपट आला होता धूम. भाई ऋतिक भाई आपको वही करना है, धूम मचानी है, धूम वाला सीन तुम्हाला क्रिएट करायचा आहे. दुसऱ्या बाजूला राहुल आल्यात, राहुलनं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं, अगदी राहुलनं जपून टाकलं होतं पाऊल आणि त्याच्यामुळे पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं आणि तो डिझर्व करत होता. दुसरं षटक अगदी डिझर्व करतो. आता तो डिझर्व करतोय तर कल्पेश तुम्हाला रिझर्व ठेवलेला आहे. फक्त या इनिंगला कसं पेस करता येईल, कसं वाढवता येईल, कसं मोठं करता येईल. कारण पहिल्यांदा पाहिलं ना तर पॉवर प्लेमध्ये कमी धावा आहेत. याच्या अगोदर आपण 34 पाहिल्या, 30 पाहिल्या, 37 पाहिल्या. आता पहिल्यांदा कमी आहेत, 16 धावा आहेत. पण कदाचित हा मॅच पण लो स्कोरिंग होऊ शकतो, लो स्कोरिंग गेम. पण या 16 आहेत ना, 16 याला कमीत कमी 61 करायचे आहेत, कमीत कमी अजिंक्य स्पोर्ट्सला. उजव्याशीच्या बाहेर होता, उजव्याशीच्या बाहेर. आता 16ला 6-1 करायचे तर प्रत्येक एका चेंडूनंतर 6 मारायचे आहेत. आणि ते कारण प्रोजेक्टेड स्कोर आता 37 दिसतोय, तितक्या पुरेशा नाही आहेत या मैदानावरती. नक्कीच 37 पुरेशा नाही आहेत. आणि चँगसोबत चर्चा करताना चँगनं म्हटलं होतं आम्हाला 60-70, कारण सकाळपासून जी धावसंख्या या मैदानावर होते त्या अनुषंगाने आम्हाला देखील तितक्याच धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतः यष्टीरक्षक झेलच्या खाली पोचतोय, मात्र कॅच ड्रॉप झालाय. आज कुठेतरी नशिबाची साथ आहे ऋतिकच्या दिशेनं, कारण फटका फसला होता, संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, त्या संधीचं सोनं यष्टीरक्षकाला करता आलं नाहीये. आता संधी मिळते, या ठिकाणी ऋतिकला संधी मिळते. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला आहे की जवळपास 16चं तुम्हाला उलटं करायचं, 61 करायचं, त्यासाठी तुम्हाला एक चांगले खेळ, चांगली इनिंग त्या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. कल्पेश स्ट्राईक एंडवर. जसं पण असा झेल टिपणं कधी कधी थोडंसं जिकरीचं असतं, कठीण असतं. वर चेंडू जात असतो त्यावेळेला एकटक ते चेंडूकडे पाहणं थोडंसं कठीण असतं. पंचाचा इशारा तो व्हाईट बॉलचा इशारा. कारण ज्यावेळेला असा टॉप एज लागतो ना त्यावेळेला वर चेंडू जातो, यष्टीरक्षक पाहत असतो, चेंडू थोडासा ट्रॅव्हल होत असतो आणि एक क्षण असा येतो की डोळ्यांची पापडी बंद होते, उघडते. ज्यावेळेला पुन्हा एकदा उघडते ना त्यावेळेला तो चेंडू पाहायचा असतो. कदाचित तिथे थोडीशी मिस्टेक झाली यष्टीरक्षकाची आणि तो जेल निसटलाय. आणि आज असं घडलंय की ज्याचा जेल सुटलाय त्याचा खेळ थोडासा भरलेला आहे. इथे जेल सुटलाय, जीवनदान लाभलंय. राहुल तर हे प्रयत्न करतोय, टिचून मारा करतोय, संधी देत नाहीयेत. अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिले राहुलची. आकोटाप्याचा चेंडू होता, पूल केलाय, पूल आहे, पॉवरफुल पण आहे, मिड विकेट सीमारेषा पार. जसं मी म्हटलं होतं, जेल सुटलाय, जीवनदान दिया है तो भाई जीवनदान अब लेगा आपके टीम की जान. हा षटकार सिक्सर. खूप चांगला फटका ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर शफल झालं, तिथून मात्र चेंडूला पूल केले गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावांची गरज नितांत आहे, धावा जितक्या येतील तितक्याच कमीच आहेत इतकंच म्हणू शकतो, कारण टोटल आत्ताच्या घडीला म्हणतो ना आपण फळकावर तर कमी पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर, 24 धावा फक्त फळकावर आल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी यष्टीवर मारा केला होता, तिथून मात्र चेंडूला फ्लिक केलं गेलं. फॉरवर्ड स्क्वेअर डीपला चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. गुड थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी केला गेला. सिंगल फक्त इथे मिळेल, सिंगलला स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 25. 25 धावा दाबाल कधी पायावरचा चेंडू होता, प्लेक केला, जसं तुम्ही उल्लेख केला होता, ड्राईव्ह केला होता, वेगानं क्षेत्ररक्षक डीप वरनं आलं. म्हणून मी उल्लेख केला होता या मैदानावरती कदाचित तो चांगला फलंदाजी करेल, चांगला गोलंदाजी करेल, तो जिंकेल. पण सर्वात महत्त्वाचं आहे चांगलं क्षेत्ररक्षण जो करेल ना कदाचित त्याला जास्त संधी असणार आहे. फिल्डिंग महत्त्वाची आहे या मैदानावरती. मिस झालाय, बॅटला थोडंसं कडायला चेंडू लागला की काय. हा चेंडू
फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा धावफलकावरती 2 गडी बाद 26 धावा. चांगला टिचून मारा राहुल देखील करतोय. कल्पेश 14 वरती बॅटिंग करतायत. ऋतिक त्यांना साथ देत आहेत 7 वरती. 26 धावा मात्र JTC लाईव्हच्या माध्यमातून NP स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा नितीनजी वारे हे देखील स्पर्धा पाहत आहेत आणि खरोखर त्यांना देखील या ठिकाणी या मैदानावर स्पर्धा सुरू आहे हे कळण्यात आनंद झाला आहे. फटका अफलातून आहे. चेंडू अगदी निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि नितीनजी वारे लाईव्ह टेलिकास्ट पाहताना त्यांना त्या जुन्या आठवणी सगळ्या अगदी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या की आम्ही देखील अजिंक्य स्पोर्ट्ससोबत क्रिकेट खेळलेलो आहोत. आम्ही देखील या मैदानावर क्रिकेट खेळलेलो आहोत आणि आम्हाला बरं वाटलं या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा सुरू केली. त्याबद्दल अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला NP स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा नितीनजी वारे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि नेहमी स्पोर्ट्सला त्यांनी प्रमोट केलेलं आहे. नितीनजी वारे यांचा तुम्ही उल्लेख केला. नेहमीच खेळाडूंना स्पोर्ट्सला प्रमोट करण्याचं काम प्रमोशन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे शुभेच्छा महत्त्वाचे. थँक्यू व्हेरी मच नितीनजी. आपलं देखील मनापासून आभार आहे. अजिंक्य स्पोर्ट्सच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 32. शेवटचा चेंडू होता. पायावरचा चेंडू होता. त्याला फ्लिक केला आणि चेंडूला पाठवलाय. लॉंगॉन वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय. ते 32 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये 16. या षटकामध्ये 16. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा आल्या आणि या षटकामध्ये 16. त्याच्यामुळे काय झालंय जो प्रोजेक्टेड स्कोर 20, 30, 32, 37 दाखवत होता ना तो आता थोडासा पुढे गेलाय. तो आता 50च्या पार गेलाय जो प्रोजेक्टेड स्कोर. याच करण रणरेटने गेलं तर 54. थोडासा वेग वाढवला तर 56 आणि अधिक थोडासा स्पीड वाढवला ॲक्सिलेटर दिलं तर 60 पर्यंत पोहोचू शकेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचा संघ. पण जाणता राजा खारभाव तुम्हालाही लक्षात असायला हवं समोर अजिंक्यसारखा संघ आहे. 50च्या वरचा पाठलाग नाही होऊ द्यायचा. आत्ता जी सिच्युएशन आहे जी परिस्थिती आहे कदाचित ते मॅचवरती कंट्रोल तुमचं जास्त आहे. जाणता राजा खारभावचा या कंट्रोलला या पकडीला तुम्ही सैल सोडायचं नाही आहेत. अजून घट्ट करायची आहेत या क्षणाला मैदानावरती. नक्कीच सध्याच्या घडीला जी स्थिती आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आपण नक्कीच म्हणू शकतोय की जाणता राजा खारभाव या टीमकडून सध्याच्या घडीला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा स्कोरबोर्ड कंट्रोलमध्ये आहे. मात्र एक विचार करावा लागेल. आपण जो एक स्कोरबोर्ड आपल्या माइंडमध्ये सेट केला आहे 60च्या पलीकडे 65, 70 तर त्या अनुषंगाने तुम्हाला तो खेळ करावा लागेल. ज्याप्रमाणे साथी समालोचक आमचे तुकाराम सरांनी म्हटलं की तुम्हाला नक्कीच ॲक्सिलेटरवर पाय द्यावं लागेल. गेअर शिफ्ट करावं लागेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमला. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. मात्र चेंडू यष्टीच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाला होता. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. एका धावेने धावत संख्या झाली आहे ती 33. लॉस ऑफ 2 विकेट. वेग वाढवावा लागेल कारण 60 धावसंख्या जर तुम्हाला करायची असेल त्या 60 धावसंख्येपर्यंत तुम्हाला जर स्कोरबोर्डवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये माफ करा 5 चेंडूमध्ये 1 ते 2 षटकार हे तुम्हाला मारावेच लागतील. जसं तुम्ही उल्लेख केला कारण नितांत गरज आहे. कारण एक टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. एक धावफलक तुम्हाला उभा करायचं आहे. आता स्विच हिट जसं पाहिलं होतं लवकर थोडंसं शफल केलं होतं आणि ओळखलं लेग स्टेपच्या बाहेर गेला. कारण क्रिकेटमध्ये टार्गेट महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही मुंबईला गेला तर चर्चगेट बघता, दिल्लीला गेलं का इंडिया गेट, सकाळी उठलं का कोलगेट आणि क्रिकेटचं मैदान असलं का टार्गेट. या 4ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. ते टार्गेट कितीचं असणार आहे त्यावरती चर्चा आहेत. शेवटचे 10 बॉल आहेत. इनिंगमधले 10 चेंडू आहेत. सध्या धावफलकावरती धावा 34. मात्र एक जर आपण पाहिलं तर असं नाही आहे की जरी आपण हवेच्या विरुद्ध दिशेने खेळला तरी मोठे फटके जात नाही अशातला विषय या खेळपट्टीवर नाहीच आहे. सुरुवातीपासून सकाळपासून आपण ज्या मॅचेस पाहिलेत आताच्याकडे देखील मागचा जो सामना पाहिला त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं हवेच्या विरुद्ध दिशेत देखील षटकार गेलेत. मात्र इथे कुठेतरी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. शॉर्ट बॉल आहे, शपथ झालेत, क्रॉस बॅटनं स्ट्रोक खेळला गेला, चांगला फटका आहे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार, चौकार, 4 धावा. ज्यावेळेला पाहिजे होतं तसा चौकार आला की मच निडेड आवश्यकता असते ना त्याच वेळेला ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला फटका खेळा आणि तो फटका खेळला होता. लेफ्ट आर्मरचा ठाकूर हाताचा चेंडू हाताळला गेला होता. स्लोअर वन चेंडू पिक केला आणि चेंडूला लॉंग लेग सीमारेषा पार पाठवले. चौकारनं धावफलकामध्ये वाढ होईल. पहिल्या 12 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या. पहिल्या 12 चेंडूचा खेळ पहिला. पण मागचे जर एक 7-8 चेंडू पाहिले ना तर त्याच्यावरती 22 धावा आल्यात मागच्या 8 चेंडूवरती. त्याच्यामुळे जो वेग पकडायचा तो स्पीड आलाय. त्या स्पीडला कसं कंट्रोल करणार. जसं इथून बाहेर गेल्यानंतर मुंबई अहमदाबाद हायवे आहे.
कदाचित तुम्ही अहमदाबादच्या दिशेने गेला तर विरारपर्यंत स्लो जाता, नंतर थोडासा वेग वाढवता आणि तोच वेग वाढवायचा आहे. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा, वेस्ट साइड हाईट, कमरेच्या वर फुलटॉस हाताळला आहे. एक धावा या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील आणि अशा वेळेला भाई नो बॉल आया है. नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. ही स्पर्धा अशी आहे, त्याच्यामुळे पुढचा चेंडू येतोय, पंचाचा हात गोल गोल फिरला आहे. इट्स अ फ्री हिट. बघा फ्री हिटचा चेंडू आहे आणि राजेंद्र पाटील हे देखील अगदी जागेवरून उठलेत आणि त्यांनी पारितोषिक लावले ऋतिकसाठी. सलग 2 षटकार, 500 रुपये पारितोषिक. आणि समोरचा आता चेंडू असेल तो फ्री हिट असेल, त्याच्यामुळे नक्कीच ती संधी सोडणार नाही ऋतिक. ऑन साईडला खेळायचं होतं, यावेळी चेंडू थोडासा खाली राहतोय. पॅडवर चेंडू आदळला गेला. 1 धाव इथे मिळणार. एका धावेनं धावसंख्या झाली ती 42. 42 धावा, मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत जाणता राजा खारवाव या टीमकडून केली गेली आहे. विनीतने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक तो खराब चेंडू हाताळला नो बॉलचा, त्यानंतर पुन्हा एकदा विदिन द लाईन आले, उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. 42 धावा, 2 गडी बाद, 42 धावा धापलकावरती आहेत. तुम्ही लवकर शपवला, लवकर जसं शपवला तुम्ही स्विच करता, बॅटला स्विच करता ना, त्यावेळेला त्या गोलंदाजाला तुम्ही मेसेज देता, एक नवीन लवकर तुम्ही कदाचित त्याला सुतोवाच देता की हा फटका खेळायचा आहे. विनीतनं चांगल्या पद्धतीने षटक हाताळले. या षटकामध्ये 5 चेंडूवरती फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी बाद, 42. एक जर आपण पाहिलं तर आउटसाईड लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू जवळपास स्विचिट वारंवार खेळण्याचा कल्पेश प्रयत्न करतोय. यावेळेस देखील डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा, सिंगल इथे मिळणार. बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील त्या 2. 2दा चुकी केली होती कल्पेशनं, 2 वेळा चुकी केली होती आणि 2 वेळा ती चुकी अगदी गोलंदाजांना पकडली होती. कारण यावेळेस योग्य निर्णय, इथे देखील जर आता स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता तर कदाचित हा देखील चेंडू डॉट बॉल येऊ शकला असता. कारण जे 2 चेंडू बघा, रिप्ले पाहू शकाल लेग स्टम्पच्या बाहेर, ते अगोदरचे 2 चेंडू जर आपण पाहिले कल्पेशसाठी, जे अगोदरचे 2 चेंडू डाऊन द लेग टाकले होते, त्या क्षणी मी तर म्हणेल कल्पेशनं कुठेतरी ते चेंडू ऑन साईडला खेळणं गरजेचं होतं. त्याच चेंडूला ऑफ साईडला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे या 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरनं ट्रॅक करून खेळला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीपवरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तो परत दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतावा लागेल. ऋतिक माघारी धावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 45. 45 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 16 आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 29 धावा आल्यात. शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहेत. यानंतर मॅचही तितकंच महत्वाचं आहे. 4 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 25. मात्र आजचा दिवस देखील खास, कारण 2023चं ते वर्ष, हेच ते मैदान आणि खास करून स्पर्धा ऑर्गनाईज केली होती जुचेंद्र मास्टर्स चषक याच मैदानावर. आणि त्यावेळेस आजच्याच दिवशी 26 मार्च 2023 रोजी बालकुंभ संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता आणि वाघवेळ मास्टर्स संघ हा संघ उपविजेता ठरला होता. मात्र बघा शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजिंक्य स्पोर्टची स्पर्धा, रवी दादांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. आणि ज्यावेळेस जवळजवळ म्हणायचं गेलं 1983 साली रवी दादानं ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीममध्ये ज्यावेळेस खेळले होते, त्यावेळेस त्यांची जी पहिली व्यावसायिक स्पर्धा झाली होती. पहिली व्यावसायिक स्पर्धा रविदादा गोडदेव टीमच्या माध्यमातून खेळताना अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदर या ठिकाणी 1988 साली खेळले होते. वयाच्या 20व्या वर्षी पहिली स्पर्धा 1988 साली अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर रविदादा खेळले होते. आणि असाच प्रसंग त्यावेळेस ओमब्रह्मदेव गोडदेव टीम समोर आला होता. शेवटचे 6 चेंडू होते आणि त्यावेळेस स्कोरबोर्ड कमी होता आणि रविदादा ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेले त्यावेळेस त्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 3 षटकार रविदादानं त्या अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानात ठोकले होते. अगदी त्याचप्रमाणे अजिंक्य स्पोर्ट जुचेंद्र संघ खेळतो बघा. आठवणी ताज्या झाल्या आहेत. 4 षटकांचा सामना आतापर्यंत संपला आहे. 45 धावा. स्कोरबोर्ड थोडासा तोकडा वाटतो. इथून स्कोरबोर्ड वाढवण्याचं काम रविदादानं नेहमीच गोडदेव टीमच्या माध्यमातून असताना केलंय. एक चांगली आठवण नक्कीच तुम्ही शेअर केली होती, कारण त्या अशाच खेळीसाठी कदाचित स्वर्गीय रवींद्र पाटील अर्थात रविदा प्रसिद्ध होते. मोठमोठे फटके खेळणं, षटकार चौकाराची आतषबाजी करणं, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती त्यांची राहिलेली आहेत.
आणि आज चांगली आठवण तुम्ही शेअर केली. शेवटचं षटक आहे, शेवटची ओव्हर आहे. धावा धापलकावरती 45 पडला, थोडासा आत आलाय, पण आत येताना थोडासा बॅटला स्पर्श करून गेलाय. चेंडू आत आला आणि आत येताना फलंदाजाला बाहेर घेऊन गेलाय. हा विकेट बघा, जशा पद्धतीनं हा चेंडू वेदांना हाताळला होता, चेंडू आत आला, बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक होते, त्याने टिपलाय हा झेल आणि फलंदाज जातोय माघारी पेवलिनच्या दिशेनं. आणखीन एक धक्का, आणखीन एक धक्का, धक्के पे धक्का. सध्याच्या घडीला परिस्थिती खूप त्या ठिकाणी नक्कीच नाजूक पाहायला मिळते. रिप्ले पाहू शकाल JTC लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जात आहे. जाणता राजा खारबाव या टीमकडून. बघा स्वप्न या टीमने देखील पाहिलं आहे चॅम्पियन होण्याचं, त्याप्रमाणे स्वप्न जवळपास जाणता राजा खारबाव टीमने देखील पाहिले. 6 वर्ष हा संघ स्ट्रगल करतो या मैदानावर. त्यांचं देखील स्वप्न आहे, ज्यापर्यंत ज्या ज्या काही स्पर्धा झाल्या आहेत अजिंक्य स्पोर्टच्या या स्पर्धेचं, रविदादांच्या स्मरणार्थ ही जी स्पर्धा सुरू आहे ना, या स्पर्धेचं चॅम्पियन आम्हाला देखील बनायचं आहे. त्या प्रयत्नात हा संघ देखील खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 45 धावा फलकावर. रवी येतोय. हो, यावेळेस अगदी अगदी यष्टीवर मारा केला होता. खूप चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. आणखीन एक चेंडू डॉट. निधाव चेंडूची सांगता शेवटला राखून ठेवलं होतं वेदांतला. या षटकामध्ये गोलंदाजीसाठी राखून ठेवलं होतं. शफल केलं होतं, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन शफल केलं होतं. अगदी स्टंपच्या जस बाजूनं हा चेंडू निघून गेलेला आहे. चेंडू थोडासा हरकत करतोय, जसा हवेमध्ये तरंगतोय ना तसा चेंडू थोडासा तरंगतोय. मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं आहे थोडासा बनाना स्विंग असतो ना, तसा हा स्विंग होतोय. टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जोपर्यंत जाईल मिड विकेटला फील्ड करतील, वन माउस फील्ड करतील, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण फुलाने डिलिव्हरी होती आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तोपर्यंत या चेंडूवरती आल्यात 2 धावा. शेवटचे 3 बॉल आहेत, 47 आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 53 दिसतोय. आपण 60 ची चर्चा करतोय. तुर्तास 50च्या पुढे जाईल की न जाईल? 50च्या पुढे जायचं असेल तर इथून मात्र मोठे फटके. प्रयत्न तोच आहे. पुन्हा एकदा अगदी यष्टीवर मारा केला होता. खूप चांगली गोलंदाजी, खोळात गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. कौतुक असेल या ठिकाणी वेदांचं. अंतिम षटक आहे, हाणामारी माझ्या या ओव्हरमध्ये नक्कीच केली जाईल आणि खूप चांगली लाईन त्याने लेंथ या ठिकाणी वेदांत हाताळतोय. आणि मागच्या मॅचपासून असं नाही वाटत की शेवटच्या ओव्हरमध्ये रन येत नाहीत. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या. 6 बॉल 6 मध्ये पण मॅच टाईट झाला होता आणि या षटकामध्ये पहिल्या फक्त 2 धावा, एक लेग बाईज आहेत. 3 धावा फक्त या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलाय. जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावांमध्ये धावफलकामध्ये होईल वाढ. 50 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत. चौकाराला 54, षटकाराला 56, 2 झाल्या 52 आणि इथेच थांबल्या तर 50 असणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. ध्रुव स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडला ध्रुव आहेत आणि या ध्रुववरती बऱ्याचशा नजर आहेत. तर वेदांना हे षटक, वेदांत भावा तुम्ही हे षटक चांगला हाताळलंय. आपने स्टार्ट अच्छा किया है, आपको फिनिश करना है. षटक चांगला हाताळलंय. शेवटचा बॉल, टप्प्याचा चेंडू होता, ऑफ करायचं होतं चेंडूला. जमीन लगेच चेंडू चाललाय. लॉंगॉनला चांगलं फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. लॉंगॉनला पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव, 2 धावा पूर्ण या चेंडूवरती. 52 झाल्यात. 53 करायचे, 53 टोटल. ऐसा लग रहा है भाई बडा नाही आहे, कारण पहिल्या 3 मॅच मध्ये 70च्या पार धावफलक उभारलेला आहे. या टोटल बडा नाही, लेकिन बॅटल बडा हो सकता है. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होईल तेही पाहण्यासाठी येऊया. पण तो तसा पण टॉस 2 संघ एकमेकांसमोर असतील. रॉकस्टार ना पहिला जिंकले, रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा आणि दुसऱ्या बाजूला शर्वी 11 चिंचोटी. आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे आणि प्रसिद्धजी परब यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकूया. अजिंक्य स्पोर्ट्सचे माझे खेळाडू देवनाथजी कृष्णा पाटील आणि अजिंक्य स्पोर्टचे एक खंदे समर्थक म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. एका बाजूला रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा आणि समोर असणार आहे तो शार्वी 11 चिंचोटी. आदरणीय देवनाजी पाटील जे अजिंक्य स्पोर्टचे खंदे समर्थक राहिलेले आहेत, एका माझे खेळाडू राहिले आहेत. हा टॉस होईल, बॅट असा कॉल झालाय आणि बॉल, याचा अर्थ टॉस जिंकलाय तो रॉकस्टारनं. का तुम्ही आराम करा. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय कारण 4 षटकांचा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा याविषयी नक्कीच तुम्हाला जसं अगोदर देखील सांगितलं होतं रविदादांविषयी, बाकीच्या त्यांच्या प्रवासावरती. पण आज पुन्हा एकदा जसं क्रिकेट चालू झालंय, पहिला सामना जिंकलाय. आता किती उत्सुकता आहे की असंच क्रिकेट या मैदानावरती निरंतर सुरू राहावं. चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू आणि खेळायला पण स्पर्धा खूप मजा येते. काही चेंजेस टीममध्ये काही बदल आहेत किंवा त्याच विनिंग कॉम्बिनेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील? नाही, 1-2 चेंजेस असतील. बॅटिंग बॉलिंगमध्ये काही चेंजेस किंवा ऑल ओव्हर टीममध्ये? टीममध्ये 1-2 प्लेअर चेंज करणार, बाकी चांगलाच खेळणार आम्ही. चला तुम्हाला शुभेच्छा राहतील. टीम तुम्ही देखील का चांगला खेळ केला, कारण एक मोठ्या संघाला हॅलो चेक. विजयासाठी 53 रन्स टार्गेट सेट केलं गेलं. या अगोदर आपण 2 आवाज आपण ऐकत होतात. बालाजी राऊत सरांचा आवाज आपण ऐकतायत, एका साईडला तुकारामजी मंगेला सर्वांचा आवाज आपण ऐकतायत आणि आमच्या समवेत आता प्रसाद परब सर डोंबिवलीचा आवाज आपण ऐकतायत. त्यांचं सुद्धा करूया दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. अगदी 53 रनचं टार्गेट 3 मॅच नंतर आपण पाहिलं तर 50+ आपल्याला पाहायला मिळतात. 3 मॅचमध्ये 70+ धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु आज स्वतःच्या होम ग्राउंडवर आपण पाहिलं तर 50+ धावा जरूर केले गेलेत. परंतु कधी कधी छोटी धावसंख्या सुद्धा क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. जर विकेट, डॉट बॉल या गोष्टी की फॅक्टर राहिल्या तर कदाचित इथे विजय मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. परंतु धावांची भूक न मिटणारे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. चला लगेच 2 फलंदाज या ठिकाणी जरूर पोचले गेलेत. 2 अंपायर्स त्यांनी सांगितले की 4 षटकं ही 20 मिनिटात फेकली गेली पाहिजेत. ते रिस्ट्रिक्शन आहे, तुम्हाला वेळेच्या बाबतीमध्ये याची सुद्धा आपण दखल घ्या. 4 षटकं 20 मिनिटं. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल या 2 टीमच्या दरम्यान. एका साईडला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम, तर एका साईडला आपण पाहतायत जाणता राजा खारबाव. या 2 टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतोय. वेलकम प्रसाद परब सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू प्रमोद. योगेश स्मृती चषक आपण ही क्रिकेट स्पर्धा मागची कित्येक वर्ष बघितलेली आहे, पण 2007 आणि 2009चा जर मी उल्लेख केला तर या स्पर्धेमध्ये या वर्षी यजमान संघ म्हणजेच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने बाजी मारली होती, चॅम्पियन संघ ठरला होता. करंट सीझन जर आपण विचार केला तर आतापर्यंत 11 क्रिकेट टुर्नामेंट्स आतापर्यंत आपण ते खेळलेले आहेत आणि 11 स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 2 रनरअप आणि 1 थर्ड क्रमांकाचं पारितोषिक, असे एकूण पारितोषिक त्यांच्याकडे भरपूर आहे. पण आतापर्यंत त्यांना या 11 स्पर्धेमध्ये
चॅम्पियनशिपपासून हुलकावणी भेटली आहे, पण बघायचं आपल्या स्वतःच्या ग्राउंडवर स्वतःच्या स्पर्धेमध्ये यजमान संघ इथे मात्र निच्चांक धावसंख्या बघायला मिळते. जसं बघायचं संजयने उल्लेख केला की मागचे 3 सामने 70च्या पलीकडे धावसंख्या, इथे मात्र बघतो की धावसंख्या ही 55च्या सुद्धा कमी आहे. 52 धावा कुठल्या गेल्या आहेत त्या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाकडून, आणि मात्र लक्ष असेल 53 धावांचं ते जाणता राजा खारबाव संघासमोर. 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. सलामीच्या पर्यंत ग्राउंडच्या आतमध्ये राहुल तरे आणि त्यासोबत आलाय मयूर तरे. षटक क्रमांक पहिलं भावेश पागी पॉवर प्लेमध्ये होम ग्राउंडवर पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. जुचंद्र गाव एंडकडून डीपमध्ये 2 खेळाडू मिड विकेट ठेवला देणार आहे. एक लॉंग रन ठेवण्यात आला आहे. फाईन लेग आहे. थर्ड मॅन थोडासा एक खेळाडू क्लोज उभा केला आहे पॉईंटमध्ये आणि फ्लाइंग स्टिक सुद्धा उभी केली. बघायचं आहे या मुवमेंटला जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास कशाप्रकारे सार्थ करेल तो भावेश. लेग कटर बॉल बॅक टू द बॉलर समोर ऑफर केला आहे. मिड ऑफला क्षेत्राच्या काय चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत थोडासा कॅज्युअल थ्रो चेंडू कव्हर करून सिद्धार्थने ज्याप्रमाणे चेंडूची फेक केली तो चेंडू फास्ट अँड सटिक ऑन द स्टंप जाणं गरजेचं होतं. अशा मुवमेंटला जीवदानच मिळालं असं मला हरकत नाहीये. ते आघाडीचा फलंदाज राहुलला चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. राहुल तरेच्या बॅटमधून 1 रन येत असताना ऑफ द मार्क पाहायला मिळतं. फॉलो थ्रूमध्ये चांगला प्रयत्न केला होता बॉल स्टॉप करण्याचा, परंतु बॉल काही मिळाला नाही आणि 1 रन मिळत असताना राहुल तरेच्या बॅटमधून 1 रन मिळते. स्वतःचा थोडाफार कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो. एका धावेनिशी संघाची धावसंख्या बिनबाद 1. प्रमोद, जेव्हा गोलंदाजी कॉमेंट्री बॉक्सकडून एंड केली जाते अशा मुवमेंटला दबाव हा गोलंदाजावर आहे. याचं कारण एकच आहे, आपण बघतो की ती हवा जी वसईच्या दिशेने येऊन भिवंडीच्या दिशेने जाते अत्यंत वेगवान हवा आहे आणि अशा मुवमेंटला गोलंदाजाकडे ज्याप्रमाणे गोलंदाजी त्यांनी करायची आहे फलंदाजाला थांबवून ठेवायचं आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. कारण ज्या मुवमेंटला आपण बघतो की जुचंद्र स्टेशन एंडकडनं जेव्हा बॅटिंग केली जाते त्यांच्या बॅटमॅन आले त्यांना फक्त टायमिंग करायचे आहेत आणि हवेच्या झोतावर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. अशा मुवमेंटला दबाव गोलंदाजावर आहे. लेग स्टिकवर चेंडू, विकेट किपर बीट, थर्ड मॅनचा खेळाडू बीट, चेंडू जातो वेगाने थर्ड मॅनकडे. चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज स्ट्राईक एंडला पुन्हा पोहोचलाय. म्हणजेच काय तर बॅटिंग करताना 2 धावा तिथे कंप्लीट केल्या त्या चेंडूवर आणि पंचांनी सांगितलं हा वाईट सुद्धा आहे. 3 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील. आता आधीच आपल्याकडे धावसंख्या खूप कमी आहे, त्यानंतर आपण बघतो गोलंदाज धावा इथे खर्च करतोय. या 3 धावसंख्या धावफलकावर 4. याच धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. इथे एक्स्ट्रा बॉल न फेकलेलं बरं. त्यानंतर आपण पाहिलं तर तुमची ग्राउंड फिल्डिंग दर्जेदार असायला हवी. अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेला दबाव ऑटोमॅटिकली फलंदाजी करणाऱ्या संघावर वाढतो, परंतु इथे थोडंसं कुठेतरी प्रेशर जे आहे ते मात्र ऑटोमॅटिकली वाढताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या संघाकडे पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपला श्याम आहे पण चेंडू खूप चांगला लॉफ्टेड स्ट्रोक, 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडूला फटकावला आहे. चांगलं टायमिंग केलं, लॉफ्टेड स्ट्रोक विथ द कंट्रोल विथ द ब्युटिफुल कनेक्शन, सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. गुड प्लेसमेंट, अफलातून टायमिंग पाहायला मिळतं आणि फक्त गॅप शोधला. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलत असताना पॉवर प्लेमध्ये चांगल्या अशाच प्रकारच्या शॉर्ट सिलेक्शनची गरज असते. ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर सनथ जयसूर्य ज्या पद्धतीने खेळायचं ना, तिथून जी विस्फोटक फलंदाजी सुरुवात झाली ती मात्र लाजवाब. आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा क्वचित आणि कदाचित अशा प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त हवाई सफर पाहायला मिळतात, परंतु इथे मयूर तरीचं मी कौतुक करेन. नाईस प्लेसमेंट. अजून एका बॅट्समनचा उल्लेख करेन, त्याच संघातला रोमेश कालू वितरणा. या 2 बॅट्समनने मात्र 15 ओव्हरच्या मॅचेसमध्ये कशा प्रकारे खेळायचं हे दाखवून दिलं जगाला. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे पॉवर प्लेची जी षटकं ना अशा षटकांमध्ये धावा जमवणं, जसं आपण मगाशी समीरला बघितलं, आदेश पाटीलची विकेट काढणं, समीरने जी झंझावाती खेळी केली, 3 षटकार मारले, 3 चौकार मारले, 2 उत्तुंग षटकार मारले. अशा प्रकारची बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपल्याला बघायला मिळाली इंटरनॅशनल लेवलला, जसं तो उल्लेख केला सनथ जयसूर्या आणि रोमेश कालू वितरणा यांच्याकडून. 9 रन झाले. सध्या आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 3 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल यावेळेला पायावरचा बॉल होता. जैसी गेंद वैसी नसीहत. खराब बॉल, त्याला पनिशमेंट देत असताना राहुल तरेच्या बॅटमधून अप्रतिम चौकार. गुड शॉट, मनगडाचा चांगला वापर केला. 4 रन. क्या बात आहे. फुल टॉस चेंडू होता, वेगवाने चेंडू लेगस्टिकवर येत होता, फक्त बॅटने दिशा दिली, फक्त टायमिंग केलं आहे चेंडूवर आणि खूप चांगला मनगटी फटका बघायला मिळाला. मनगटी फटके म्हटल्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंची आठवण होते. VVS लक्ष्मण असू दे, रॉबिन उत्तपा असू दे, आणि सध्याच्या काळात जर बघितलं तर भरपूर सारे खेळाडू आपण बघतो हैदराबादचे जे मात्र चांगलं क्रिकेट खेळतायत. तेव्हा तो मनगटी फटका बघायला मिळाला. फ्लिक केलं चेंडूला फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार वसूल केला आहे तो स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल तरेने. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू भावेश पागदी, पुलचा फटका, शतषक डीपमध्ये मिड विकेटला. भावेशच्या चेंडूची ते चेंडू कव्हर होईल मिड विकेटला, तोपर्यंत 1 धाव तिथे कंप्लीट आणि एका धारेच्या मध्ये धावसंख्येत बस धावसंख्या आपण बघतो ती 14 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, पण हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. पाववलीमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. धावा कुठल्या त्या 14-2 आपण चौकार बघतोय प्रमोद या षटकामध्ये. चांगली सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. अगदी दोन्ही फलंदाज नेत्रदीपक बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 3 चौकार आणि 3 षटकार जर आले तर रवींद्र ठक्कर टिवरी सरपंच यांच्याकडून 1000 रुपये 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी लगावले गेलेत. मात्र ही ऊर्जा दिली गेले. संघाची धावसंख्या 14 झाले. प्रसाद परब सर, यावेळेला सुरुवात तर नेत्रदीपक पाहायला मिळते. इथे विकेटच्या शोधामध्ये सध्या तरी गोलंदाज भावेश पागील आपण पाहत आहेत. भावेश पुण्याचा सज्ज होते. पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट हँडर समोर आहे मयूर तरे. हो, क्या बात आहे. थोडंसं थांबला आणि एक्झिक्यूट केला डीप मध्ये, पण चेंडू हवेच्या विरोधात मात्र आपण बघतो की फिनिश होत नाहीये. ऋतिक चेंडूच्या खाली त्या ठिकाणी हा ट्रॅप करत असताना अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागलाय जाणता राजा खारबाव या संघाला. धावसंख्या 14 असताना फलंदाज बाद होतोय डाव्या हाताचा मयूर तरे. बॅक टू डग आउट आणि अप्रतिम झेल आपण बघतो डीप मध्ये, तो ऋतिकने टिपलाय. गुड कॅच. चांगला झेल टिपला गेलाय ऋतिकच्या माध्यमातून. विथ द बॅटने तर चांगली कामगिरी झाली नाही, परंतु आता फिल्डिंगच्या जोरावर तरी सुद्धा आपल्याला चमक दाखवावी लागेल. जेवढे तुम्ही चमकाल तेवढे तुम्ही झिजाल, तेवढे तुम्ही चमकाल, असं टॅगलाईन आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची पाहायला मिळते. आणि प्रसाद परब सर, जर तुम्ही हवेच्या अगेन्स्ट जर खेळताय तर इथे तुमच्याकडे तेवढं टायमिंग आणि टेम्परामेंट या 2 गोष्टींच्या जोरावर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर नंदू भोईर असा खेळाडू होता जो हवेच्या अगेन्स्ट मात्र षटकार ठोकण्याची कला त्याच्या अंगी असायची आणि ते सुद्धा आज मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. म्हणतात ना, नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जेव्हा तुम्ही पोहायला जातील तर तुम्हाला जड जाईल. तसं जे क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की हवेच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला जड जाणारच, हे पक्का आहे. उदाहरण खूप चांगलं दिलं प्रमोद. नदीच्या प्रवाहात आपण जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा पोहतो, वेळ लागतो, अडचणी येतात, पण जेव्हा तुम्ही त्या चरणसीमेवर पोचता, जेव्हा तुमच्या टार्गेटवर पोचता ना, तर तो आनंद खूप वेगळा असतो. वेगळाच आनंद असतो त्या ठिकाणी, कारण आपण भरपूर मेहनत करून आपण ह्या टार्गेटपर्यंत पोहोचलो. आपण आपलं काम पूर्ण केलं आहे, आपलं लक्ष आपण गाठलं आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्यात 14वा फ्लिकचा फटका ज्याप्रमाणे एक्झिक्यूट केला. मनगटी फटक्यांचा उल्लेख झाला, हैदराबादच्या खेळाडूंचा उल्लेख झाला, पण एक खेळाडू एक नावाजाने चुकून राहून गेलं. भूतपूर्व कप्तान भारतीय संघाचे मोहम्मद अझरुद्दीन. कोण विसरेल मनगटी फटक्यांमध्ये बेताज बादशाह आणि त्याचबरोबर फिल्डिंगचं स्टँडर्ड ज्याप्रमाणे त्यांनी जपलं आपल्या भारतीय संघासाठी, तो मोहम्मद अझरुद्दीन तिसरा फलंदाज ज्याने मात्र अप्रतिम खेळ केला आपल्या भारतीय संघासाठी. आपण बोलूया आता ग्राउंडवर, जिथे मात्र अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रच्या माध्यमातून आयोजित श्रद्धांजली चषक आणि विकेट किपरच्या भूमिकेत ज्या खेळाला बघण्याची माझी भरपूर अपेक्षा होती. माझं असं एक स्वप्न होतं की खूप दिवसानंतर मला विकेटच्या मागे श्याम बघायला मिळेल. तो श्याम आता मात्र सज्ज होत आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. यस, डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर श्याम पाटील. एक स्पेशल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डिजेबल क्रिकेटसुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट खेळत असताना आपण पाहत आहेत आणि खरोखरच या खेळाडूला मानाचा सलाम आहे. ऑफिशियली संघ रिहॅब सेंटर हाजी अली या संघातनं तो खेळलाय. सोनू पॉल त्याचा सगळ्यात आवडीचा फलंदाज, जो मैदानावर बसून बॅटिंग करायचा. त्याची फलंदाजी पाहणं म्हणजे एक पर्वणी असायची, पर्वणी मैदानावर. आपण त्याच्याकडे येऊया, पण पुढचा चेंडू षटकातला पहिला चेंडू या षटकामध्ये. हो, चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. लेग कटर बॉल त्या ठिकाणी खेळाडू होता, थोडासा चेंडू चकवा देतोय, डायवर्ट होतोय, मागे जातोय, बॅकअपला खेळाडू येईल तोपर्यंत चेकी सिंगल कंप्लीट. श्याम यष्टीच्या मागे श्याम असताना मी त्यांनी सोनूची आठवण करतोय. सोनू असा एक फलंदाज होता, त्याची आम्ही आठवण करून देतोय प्रमोद तुझ्या माहितीसाठी, जो ग्राउंडवर बसून बॅटिंग करायचा, दोन्ही पायानं अधू होता, बॅटिंग करायचा. आणि प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मी चुनाभट्टीमध्ये जेव्हा असायचो, प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक गोलंदाजाला चॅलेंज असायचं की त्याची यष्टी वाकून दाखव. नक्कीच चांगली ताजात यावेळेला जरूर करून दिली. अनुभव शेअर करतायत सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रसाद परब सरांना आपण ऐकतायत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2026 रविदा यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक लेजंड खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून ते भेट देतील. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं मात्र या स्पर्धेला ते भेट देताना अवश्य पाहायला मिळतील. या स्पर्धेला मात्र शुभाशीर्वाद देताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण तेवढी नातीगोती जपली होती रविदा यांनी. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना 1 रन मिळेल. हे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे इथून जर उजव्या हाताचे फलंदाज आहेत तर आपल्याला कुठेही रिस्क घेऊन फायदा नाही आहे. हवेच्या अगेन्स्ट खेळणं टाळलं पाहिजे आणि तेच करत असताना पाहायला मिळत आहे. 16 रन झालेत, बॉल फेकून झालेत ते 2. दुसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 16ला 1. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला पॉवर जनरेट करत असताना फोर्स केलं या बॉलला आणि सरळ बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. 4 रन. देखणा फटका, नेत्रदीपक फटका.
टाचेवर उभा राहून का फटका एक्झिक्यूट केला. खूप चांगला कंट्रोल होता फटक्यामध्ये. चेंडू टप्पा पडत ज्याप्रमाणे बाउन्स होत होता आपल्या जागेवर टाचेवर उभा राहून खूप चांगला फटका पाहायला मिळाला. तो स्ट्रायकिंग केला फलंदाज राहुल तरेच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार आहे आणि या चौकारामुळे धावसंख्या 20 धावा अंकित झाले धावफलकावर. पुढचा चेंडू इनसाइड आउट टू द कव्हर पॉईंट. चेंडू आपण डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन बॅक टू बॅक दर्जेदार फलंदाजी बघतो आपण. राहुल तरेच्या बॅटमधून आले तो तिसरा चौकार. दर्जेदार सुरुवात. काय फटके खेळलेत. लगातार 2 चौकार आणि 2 चौकाराने स्वागत कपिलजी मुकादम यांचं यावेळेला स्वागत केलं गेलंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 24 धावा. काय नजाकत भरे शॉट पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मिस्टर राहुल तरेच्या बॅटमधून सलामीवर कसा असावा, फुटवर्क कसं असावं, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. मॅग्निफिसंट बॅटिंग. 24 धावा धावफलकावर आहेत. फक्त एकमेव फलंदाज बाद झालाय आणि ते खरपूस समाचार घेतला जातोय तो म्हणजेच कल्पेश म्हात्रेचा पॉवर प्लेमध्ये. लेग कटर बॉल दिशा दिली फक्त चेंडूला. डीप मध्ये शतक आहे. चेंडू जसं बघितला पुन्हा एकदा आपण बघितलं की ऑन द टोस उभा राहिला. कट केलं चेंडूला. थोडासा अपिश कट केला आहे. डीप पॉईंटला तिथे मात्र मिळेल ती एकच धाव. स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज उमेश तडेकडे आणि धावसंख्या अंकित झाली ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली संघाची. 25 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना, बुद्धिमत्तेचं क्रिकेट राहुल तरे खेळत असताना पाहायला मिळतोय. तर एक अष्टपैलू खेळाडू उमेश तरे, ज्या खेळाडूच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल 6 विकेट्स घेण्याची विक्रमी नोंद आहे. यावेळेला स्विच हिट खेळलाय. स्वतःला स्विच केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी गुड शॉट. 4 रन. धावांचा वेग काही थांबत नाहीये. जो तो फलंदाज येतो तो यावेळेला चौकारांचा पाडा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी राहुल तरे आणि आता उमेश तरे चौकारांचा पाडा बोलतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. हा फटका असा होता प्रबोध की हवा के साथ का साथ साथ घटा के संग संग. फक्त टायमिंग केलं, फक्त दिशा दिली, स्कूप केला चेंडूला. रिव्हर्स स्कूपचा हा फटका होता. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू निघून गेला डीपमध्ये एक टप्पा घेऊन आणि हवेचा खूप चांगली साथ भेटली आहे. मागची 2 षटकं म्हणजे पॉवरच्या 2 षटकात आले त्यात तब्बल 5 चौकार आणि धावसंख्या 29 धावा धावफलकावर. त्यामुळे इथे मात्र विजयाच्या समीप जाण्याचा अत्यंत वेगाने प्रयत्न सुरू आहे. तो बॅटिंग करत असताना जाणता राजा खारबाव या संघाचा, या यजमान संघाच्या विरोधात. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावांचं लक्ष गाठायचं आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि कदाचित ते अजूनही मला असं वाटतं की 24 धावा. 18 चेंडू 24. 18 बॉल आणि 24 रन. कुणाल मडके न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र, भरपूर वर्षांचा प्रवास अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्रचा राहिला आहे. 40 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये चेतन पाटील चांगला आपण पाहत आहेत, प्रणय म्हात्रे यांना आपण पाहत आहेत, श्याम पाटील यांना आपण पाहत आहेत, कल्पेश पात्रे यांनी नुकतीच जी गोलंदाजी करत असताना धावांचा वेग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. स्वतः तुषार गावडे यांना आपण पाहू शकाल, ज्यांनी मात्र या संघाची बांधणी अतिशय चांगली जोपासून ठेवली गेले. ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू षटक क्रमांक 3. ऑन स्ट्राईकला स्क्वेअरलीमध्ये उचललाय चेंडू. तिथे शतक आहे. जज करतोय पण चेंडू त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग षटकार. दिस इज अ क्लास यावेळेला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. अमेझिंग बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल मिस्टर राहुल तरेला आज वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. आणि प्रसाद परब सर, तुमच्याकडे युजेस फुटवर्क असेल तर डेफिनेटली धावा या ऑटोमॅटिकली येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि 3 गोष्टींची गुणवत्ता तुमच्याकडे असायला हवी आणि तेच करत असताना आपण पाहत आहेत युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आहे, कॉर्डिनेशन आणि टायमिंग. प्रॉपरली टायमिंग बरोबर खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि संघाला मात्र यावेळेला सुस्थितीमध्ये घेऊन जातोय. 35 धावा. हो निश्चित चौफेर फटके पाहिजे आपण बघतो त्याच्या बॅटमधून. 8 चेंडूत 22 धावांवर तो खेळतोय नाबाद. पुढचा चेंडू स्लॉग हिट करायचा प्रयत्न, थोडासा खाली राहतोय चेंडू आणि चौफेर फटकेबाजी हा जो मी उल्लेख केला. आपण मगाशी इनसाइड आउट बघितला, त्यानंतर आपण बघितलं की डीप पॉईंटला ऑन द टोस एक्झिक्यूट केलेला फटका तो बघितला. असे सर्व फटके बघितले. त्यानंतर बघितलं हा चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक्झिक्यूट करताना चेंडूला षटकार वसूल केला. त्यामुळे चौफेर फटकेबाजी बघायला मिळते. सचिनजी राणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा. कुणाल मडके पुन्हा एकदा अप्रतिम ऑफ साईडला खूप सुंदर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. फिल्डर येतील.
चेंडूची फेक करतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो. 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाणता राजा खारबाव या टीमची 37 या धावसंख्येवर. धावांचा वेग वाढला. डॉट बॉलचे पर्सेंटेज जे आहेत ना, फक्त 1% आपल्याला पाहायला मिळाले असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे प्रसाद परब सर. हो निश्चितच डॉट बॉल आपण जर बघितले तर खूप रेअर आहेत, खूपच कमी आहेत. फक्त असं मला असं वाटतं की संजय ज्याप्रमाणे गुणसंख्यालेखन करतोय, एकच डॉट बॉल दिसतो. हा चेंडू मात्र जरूर काय आपण बघतोय त्या ठिकाणी अक्षरशः गोळी करून टाकली त्या चेंडूची सीमारेषे बाहेर. मिड विकेटला स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँडच्या किंचितचा बाजूला सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक अजून एक मोठा फटका आपण बघतोय. तर या षटकाला अजून एक षटकार फलंदाज त्या ठिकाणी राहुलच्या बॅटमधून. कदाचित प्रसाद परब सर यावेळेला असं वाटतं की अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमने जे ऑर्गनायझेशन केले कदाचित त्यांना प्रॅक्टिसला वेळ कमी मिळाला असावा आणि त्यामुळे प्रॅक्टिसचा अभाव आज स्पष्टपणे दिसताना आपल्याला पाहायला मिळतो. आय थिंक सो. निश्चितच आहे, अशा वेळेला प्रॅक्टिससाठी वाव खूप कमी मिळतो, संधी खूप कमी मिळते. आणि त्यातल्या त्यात आपण बघतो की 2 वर्षांतर क्रिकेट स्पर्धा होते, त्यामुळे प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला आपल्याला खरं उतरायचं आहे. चांगली क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची आहे, हे सुद्धा जबाबदारी खांद्यावर असताना आपण बघतो की त्यासाठी प्रॅक्टिसला वेळ सुद्धा कमी मिळाला असेल, पण सुद्धा संघर्ष सुरू आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा. धावसंख्या 43. आता 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. राहुल मात्र इम्प्रेस केलं, अप्रतिम बॅटिंग करतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअरला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत राहुल पण स्ट्राईक एंडला पोहोचतोय. त्या बात आहे, काय कमिटमेंट आहे बघा. 100% कमिटमेंट. 12 चेंडूमध्ये 32 धावांची एक वादळी खेळी आतापर्यंत साकारली. त्यामध्ये आपण बघतो की 3 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार आतापर्यंत ठोकलेत ते राहुलने. जबाबदारीने खेळ केलाय, संयमाने खेळ केलाय, आक्रमकता दाखवले. कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजावर कसं चॅलेंज स्वीकारायचं हे राहुल तरे या बॅटरने आतापर्यंत दाखवून दिलंय. ग्रेट बॅटिंग. फुलटॉस बॉल ऑन साईडला सोडणार नाहीये आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला फेकून दिलंय. नो प्लस या वेळेला आपण पाहिलं तर 6 धावा, एकंदरीत 7 धावा मिळतील. वॉट अ इनिंग. काय बॅटिंग सुरू आहे. मिस्टर राहुल तरेच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 52 वर जाऊन पोहोचली गेली. आता फक्त एका धावेची आवश्यकता. स्कोर आर लेवल. स्कोर इज लेवल नाऊ. फक्त एका धावेची गरज आहे. धावसंख्या बरोबरीमध्ये. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे त्यांचे समर्थक सन्माननीय प्रभाकर पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅच विनिंग शॉट डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट आणि सामनावीर निश्चितच नो डाऊट अप्रतिम खेळी ज्याने मात्र साखरे आपल्या संघासाठी आणि स्टार्ट टू एंड अप्रतिम फिनिश दिला. ओपनिंगला आला आणि सामना फिनिश करून घेऊन गेला आपल्या संघासाठी. 39 धावांची एक वादळी खेळी करणारा. त्यामध्ये आपण बघितलं की चौकारांची संख्या 3, षटकारांची संख्या 3 आणि 14 चेंडू आणि 39 धावांची एक वादळी खेळी, एक आक्रमक खेळी करणारा राहुल तरे ठरलाय सामनावीर. चला नेक्स्ट मॅच सुद्धा लगेच सुरू करायची आहे. सामना 4 षटकांचा आहे. पहिल्या फेरीतले आपण आता एकूण 4 सामने कव्हर केलेत. बरोबर 4 वाजलेत घड्याळामध्ये, म्हणजे 2च मिनिटं शिल्लक आहेत. 3:58 मॅच फिनिश झाली आहे आणि नंतर आपल्याला अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे की नेक्स्ट दोन्हीही संघ सामना त्वरित सुरू करावा. सामना असेल तो 4 षटकांचा. या राहुल तरे आपल्यासाठी सामन्याचा पुरस्कार इथे वाट बघतो.